छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, नमः पार्वती पतये, हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला जगत रहा सत्य सोबत। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। हिंदू धर्मात जगभरात हे वाक्य बोलले जातं। आज आपण पाहू महाराष्ट्राच्या या भूमीवरती भाषाच्या मुद्द्यावर लोक एकमेकांवर कसे रागवले आहेत याबद्दल बोलू। महाराष्ट्राची भूमी आणि त्याचा इतिहास देशभरात प्रसिद्ध आहे। संतांची या भूमी आणि राष्ट्रामध्ये संतांनी नेहमी एकमेकांबद्दल प्रेमाची भावना ही शिकवली आहे। संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे पहिले संत आहेत, ज्यांनी म्हटले होते की प्रत्येकाचा आत्मा एकच आहे आणि एका रेडाला पण मंत्र शिकवले। त्या दिवसापासून त्यांची पूजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते। हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना? मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं? वा, मोठा शहाणा आहेस तू। वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील। साप, विंचू, कुत्र, मांजर, गाढव, घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे, म्हणून सगळीच माणसं आहेत असं बसू द्या। म्हणजे सर्वाभूती आत्मा एक आहे। सर्वाभूती आत्मा एक आहे। बघ बघ, बाहेर तो रेडा चाललाय। अंत रेडाला इकडं। त्याचं नाव देखील ज्ञानात आहे। मग त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे। त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे। असं मग फोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा। अरे त्या रेडाला इकडं चला, चला। फोड बघू त्याला वाचा, बघू याला वाचा। फोड। ओम सहस्र शीरेखा पुरुखा। हा, तोंड बंद करा गोदा। वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही। का? आमची तुला आज्ञा आहे, वेदातला एक अक्षर तू उच्चारू नको। परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे। ओम सहस्र शीरेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात। अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्युजम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिरीट्योतनैर्ता सदेवाम् एह वक्षति अग्निनार इमाश्नवत् घोषमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम्। ज्ञानेश्वर, आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला। तुम्ही मूलच ब्रह्मवेत्ते, खरे ब्राह्मण। आम्ही ब्राह्मण्याची नुसती प्रतिष्ठा मिळवतो, क्षमा करा। या चमत्कारी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांची पूजा होऊ लागली आणि लोक त्यांना नमन करायला लागले। त्याचप्रमाणे शिर्डीचे साईबाबा, ज्यांना सर्वजण नमन करतात, परंतु त्यांचा धर्म कुठला हे कोणालाही अजूनही माहीत नाही। त्यांनी ही सर्वांना प्रेमाची भाषा ही शिकवली। आसान है, लेकिन किसी को सुख देना उतना ही मुश्किल है। हो सके तो उसका दुख बांट लो, फिर देखो जिंदगी कैसे। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी संस्कृत मधून घेतलेल्या हिंदी आणि मराठी लिपिक मिश्रण, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण गाथा देशात प्रसिद्ध झाली। अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है। बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। तेजतम अंश पर खंडजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम।
गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पतये हर हर दरवर्षात गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राचे वातावरण असे असते की गणरायाच्या पूजेसाठी सर्वजण रमतात आणि मराठी बोलतात. मग मराठी आरती असो किंवा गणेश स्वागत. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. आपण पाहिलं असेल की अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या घरी गणपती पूजा करत असतात आणि आरती फक्त मराठीतच केली जाते आणि सर्व भाषिक लोक एकत्र मिळून हा उत्सव साजरा करतात. गैर मराठी लोक देखील त्यांच्या घरात गणेशोत्सवांची मूर्ती आणतात आणि ठेवतात. आरतीच्या वेळी जेव्हा मराठीत प्रार्थना केली जाते तेव्हा हे बघून असे वाटते की महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठी बोलत आहे. सर्वजण एकत्र आरती करतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. कैलाश राणा शिवचंद्र मोदी, फणींद्र माथा मुक्ती झळाडी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभू मस्कोन तारी. मोर्या मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे खोट्यान कोटी, मोरेश्वरा बाल तू गाल गोटी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझ्या सद्गुरु ज्ञानेश्वराची. हा सण महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. चला परदेशाची झलक पाहू. निळवी पुलवी प्रेम तुपाचा याची सलवांगी सुंताराची शेंतुराची कांती साक्ती माळ भुक्ता पाराशी. चे देव चे रे चे देव चे देव चे मांका मूर्ती चलचे माते माना का. It's a God's birthday. I don't understand the red powder. I don't understand the drums, the fruit, the dancing. None of it makes sense. And I've gone to a bunch of Gum Putty celebrations for a week. And I was not once allowed to just watch. Every single celebration, I was welcomed with open arms and first to join in. I have no idea how Gum Putty Festival is not a massive tourist attraction through the entire world. If you travel at all, you need to come to India for the Gum Putty Festival. You will be welcomed, you will be encouraged, you will be fed, and they will force you to enjoy it with them. You don't have the choice. Please, please, please come to the Gum Putty Festival in India. You can feel it in your chest. हिंदू हृदय सम्राट दिवंगत श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज, ज्यांनी देशासाठी नेहमीच हिंदूंना एकत्र केले. हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या. गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात, तुम्ही हिंदू आहात. बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात.
ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही. आणि येणारं हिरवं सावट, येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परत. परिवहन मंत्री नितीन गडकरीजी म्हणाले की बाळासाहेब ठाकरे प्रत्येक धर्माचा नेहमी आदर करत असे. ये हिंदी में हुआ है, थोड़ी बहुत इंग्लिश रही है, अब मराठी में नहीं हुआ है तो पिटाई विटाई तो नहीं होगी ना महाराष्ट्र में? बिल्कुल नहीं होगी. देखो, वास्तविक रूप से ये सब विवाद निरर्थक है. हिंदी हमारी राष्ट्रभाषा है, मराठी हमारी मातृभाषा है. मराठी संस्कृति, मराठी इतिहास, मराठी विरासत, मराठी संतों का वाङ्मय, मराठी भावगीत, मराठी संगीत, मराठी नाटक, हम सब का एस्पिरेशन है, हमारी प्रेरणा है. पर मराठी, कट्टर मराठी का अभिमान होना, इसका मतलब किसी भाषा के प्रति द्वेष होना, ऐसा कभी नहीं होता. इसलिए हमने मराठी का स्वाभिमान रखते हुए किसी भाषा के प्रति अपमान भी नहीं करना चाहिए. यही हमारी संस्कृति है और यही मराठी का दैवत है. बाला साहब ठाकरे जी को, वो जावेद मियादाद क्रिकेटर थे पाकिस्तान के, तो वो मिलने के लिए आए थे. तो बाला साहब ठाकरे कैसे थे? उनको क्रिकेट के ऊपर उन्होंने उसके ऊपर डिस्क्रिमिनेट नहीं किया. वो अच्छे प्लेयर थे. उस समय के मुंबई मैच के बाद उनको मिलने के लिए आए थे. अभी कितने मुस्लिम अच्छे कलाकार हैं, हम उनको चाहते हैं. वो मुस्लिम हो, कलाकार अच्छे हो, मुस्लिम हो या कोई भी हो, हमारा उसके कला के ऊपर प्रेम होता है, उसके जात पंथ धर्म भाषा के ऊपर नहीं रहता. इसलिए मैं जो मराठी हिंदी ही संस्कृत वृक्षाची दोन फांदे आहेत. व्याकरण देखील सारखे आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही भाषेची व्याकरण समजली तर दुसऱ्या भाषेची व्याकरण आपोआप येते. लिपिक आणि अक्षर देखील सारखेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदीमध्ये संविधान लिहिलेले आहे. आचार्य विनोबा भावे म्हणाले होते की मी जगातील सर्व भाषांचा आदर करतो, पण माझ्या देशात हिंदीचा आदर केला जात नाही, हे मला सहन होत नाही. अजूनही महाराष्ट्रात भाषेचा वाद वाढत चालला आहे. कधी डी मार्ट कर्मचारी, कधी सुरक्षा रक्षक, कधी मिठाई विकणारा, कधी डिलिव्हरी बॉय. लोक विसरले की 2020च्या कोरोना काळात या सर्वांची महत्त्वता काय होती. सर्वांना माहीत होते त्यावेळी संकट खूप मोठे असल्याने सर्वजण एकमेकांचा आदर करीत होते. दुकान उघडण्याची वाट पाहत होते. तोच सुरक्षा रक्षक होता जो संपूर्ण समाजाला आजारापासून वाचवत होता. गणेश चतुर्थीच्या वेळीही सुरक्षा रक्षकांचा सर्व गोष्टी जबाबदारी देण्यात येत होती. ज्या डिलिव्हरी बॉयला सर्वजण कोरोना सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पार्सल देण्याची विनंती करत असे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी पार्सल मागवतानाही वाट बघत असे. त्या काळात कोणी विचारलं नाही की त्यांना कोणती भाषा येते. या भाषेच्या वादाबद्दल दररोज नवीन बातम्या येत आहेत. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर संत ज्ञानेश्वर, तुकाराम, साईबाबा, स्वामी समर्थ अशा महान संतांच्या भूमीवरती जिथं प्रेमाद्वारे धर्म पसरले गेले. ज्याप्रमाणे संतांनी प्रेमाची भाषा शिकवली आहे, त्याचप्रमाणे जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही म्हटलं आहे की महाराष्ट्रात या भूमीवर प्रेमाची भाषाद्वारे सर्वांना शिकवता व शिकता येते. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की सर्व प्राण्यांची आत्मा एकच आहे. महाराष्ट्राच्या या भूमीतील संत अभंग लिहिलेले आहेत. एकत्र बसून फक्त धर्माचा प्रसार करण्यासाठी ते महाराष्ट्राचे गौरव आहेत. ते प्रेमाचा विचार करत असे. मराठी शिकवतो. दगड म्हणजे पत्थर. धनुष्य मला माहित आहे. धनुष्य और न बाण. दूसरा नौ जो होता है उसके लिए हमारे से उसको ऊपर ये सिंपल है. ये बाण हा उच्चाराचा फक्त पडेल. हा षटकोन. हा शब्द हिंदीत उच्चारला जात नाही, लिहिला जातो. तर हे उच्चार स्पष्ट करायला षटकोन, समय,
कमळ ळचा उच्चार आपण छान करता ळचा उच्चार छान करता येईल सुंदर करता क्षत्रिय न्य नाम ज्ञान म्हणतात मराठीत ज्ञान न्य आणि त्यांची ज्ञानेश्वरी ही प्राकृत आहे संस्कृत प्राकृत महाराष्ट्री मराठी अच्छा आपका मराठी है हाँ जी महाराज जी मुंबई महाराष्ट्र में हिंदी मराठी विवाद चल रहा है उसको लेकर आप क्या कहेंगे? ऐसा है कि हिंदी मराठी कोई विवाद नहीं है, भाषा है दोनों, और दोनों से अपने मन की बात हम बोल सकते हैं। तो जिसको जो भाषा मिली है उत्तराधिकार में माता पिता से वो बोल रहा है, और दूसरी जगह जाता है वहाँ पर प्यार मिलता है तो वहाँ के लोगों के साथ भी उठते बैठते वहाँ की भाषा सीख जाता है। जैसे जब बचपन में हम जन्मे थे तो हमारी माँ ने हमको गोद में लेकर के एक एक अक्षर सिखा दिया, वैसे ही जब कोई दूसरा हमको प्यार से सिखाएगा तो हम सीख जाएंगे। अब कोई मार मार के सिखाएगा तो थोड़े कोई सीखेगा। आप बताओ, आप सीखना चाहोगे? हम मार के हिंदी सिखाना चाहें, आप सीखना चाहोगे? नहीं सीखना चाहोगे, कोई नहीं, आपका बेटा नहीं सीखना चाहेगा। तो इसलिए मार मार के सिखाने का कोई काम नहीं। ये मुसलमानी तरीका है, हम बहुत साफ कहना चाहते हैं। मुसलमानों ने ज़बरदस्ती करके धर्मांतरण किया था, उनका इतिहास है। तो ये मुसलमानी तरीका है कि हम मारेंगे अगर नहीं सीखोगे तो मुसलमानी तरीका ठाकरे परिवार में अच्छा नहीं लगता है। ठाकरे परिवार हिंदू अस्मिता के लिए जाना जाता है, हिंदू हृदय सम्राट ठाकरे जी को कहा जाता था, इसलिए उनको हिंदू तरीका अपनाना चाहिए। और हिंदू तरीका प्यार का है, मातृभाषा का है, माँ की तरह से प्यार से बेटा ये ऐसे सीख जाएगा। महाराज जी एक नेता ने कमेंट किया था कि जिस तरह से पहलगाम में धर्म पूछ के मारा गया था, यहाँ पे भाषा पूछ के मारा जा रहा है, उसको आप किससे? ठीक है, कहने का अपना तरीका है, बात तो सही है ना। बात तो यही है कि जब आप भाषा पूछ के किसी को मारोगे तो वो जोड़ ही देगा ऐसी घटना से। दोनों भाई एक साथ आए हैं, क्या लगता है? वो अच्छा है, भाई भाई को साथ ही रहना चाहिए, अलग नहीं होना चाहिए। अगर वो आए हैं तो बहुत अच्छा है, हम यही कहेंगे कि अब आगे अलग ना हो। महाराज जी गौ माता के बाद गौ माता दर्जा दिया गया था, राजमाता का दर्जा दिया गया था। अभी एक गणेश उत्सव है, उसको महाराष्ट्र महोत्सव घोषित किया है, उसको आप किस तरह से? अरे बिल्कुल, महाराष्ट्र महोत्सव होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए। हम तो ये कह रहे हैं कि महाराष्ट्र का जो स्थापना दिवस है ना, वो शंकराचार्य जी के जन्मदिन के दिन है, इसलिए शंकराचार्य जी का जो आविर्भाव महोत्सव है उसके दिन महाराष्ट्र महोत्सव मनाना चाहिए। आपको पता नहीं है, 1 मई सन 1960 ईस्वी को वैशाख के शुक्ल पक्ष की पंचमी तिथि थी, उस दिन शंकराचार्य जी का जन्मदिन होता है। तो शंकराचार्य जी का जन्मदिन और महाराष्ट्र का जन्मदिन एक ही दिन पड़ता है, इसलिए शंकराचार्य का और महाराष्ट्र का बड़ा गहरा नाता है। महाराज जी आखिरी सवाल है, देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे और उद्धव ठाकरे, इन तीनों में सबसे बेहतरीन नेता कौन है? सब अलग अलग, जैसे कोई अच्छा बॉलर होता है, कोई अच्छा बैट्समैन होता है, कोई अच्छा फील्डर होता है, कोई अच्छा कीपर होता है खेल में ना, तो सबकी ज़रूरत होती है। ये देश और समाज के लिए इन सब की ज़रूरत है। अलग अलग जगह पे सब अच्छे हैं, अपने अपने तरीके के एक ऊँचे नेता हैं, तो इसमें एक तुलना नहीं की जा सकती है, सबका अपना अपना योगदान है और सब में का। शेवटी आपल्याला मी फक्त एवढंच विनंती करतो की प्रेमाने राहावे, हेच आपले देशाचे ओळख आहे। जर माझे शब्द आपल्याला पटले असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि माझ्या मराठी चॅनल वरती भेट द्या। मराठी चॅनल चे नाव आहे जगत रहा सत्य सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।